पालक मसाला करण्यासाठी पालक मी धुवून आणि मस्त छान गरम पाण्यामध्ये ती टाकली आणि थोडं मीठ घातलं कलर नाही जायचं म्हणून. आणि आता आपलं पालक झाली आहे. धणे घेतले, जिरं घेतलं, जिरं आणि जिरं घेतलं आणि ब्लॅक पेपर आणि दालचिनी हे गरम करून घ्यायचं. आणि नंतर थोडं तेल घालून कांदा, मिरची आणि लसूणही ते पण व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं. त्याच्याने ग्रेव्ही छान होते. आणि आता टमॅटो पण तेलामध्ये असं भाजून घ्यायचे, तेलामध्ये छान होऊ द्यायचे. आलटून पालटून करायचे, कारण त्याचं वरचं ते स्किन पण निघून जातं आणि टमॅटोची ग्रेव्हीही मस्त होते. आता 2 चमचे तेल घेतले, कांदा घातला एक मी चिरलेला आणि कांदा, मिरची आणि लसणाचं पेस्ट होतं ते घेतलं आणि टमॅटोचंही पेस्ट केलं ते टाकलं. 2 चम्मच तिखट टाकले, 1 चम्मच हळद टाकली आणि गरम मसाला बनवलेला तोही टाकला आणि स्वादानुसार मीठ आणि पालक ग्रेव्ही करून टाकली आहे मी. आणि आता मस्त मसाल्याला छान पालक लागणार आणि खायलाही व्यवस्थित होते मस्त. तुम्ही यामध्ये पनीरही घालू शकता, पनीर पालक पण होऊ शकते आणि असेही घालू शकता. आता थोडं पाणी घातलं आहे, ते छान उकळी होऊ द्यायची. बघा आता किती छान झालेली आहे आणि सुगंधही छान येतो आहे. मस्त ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता. गरम गरम भातासोबत ग्रेव्ही वा 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 किती छान लागते. तुम्हीही करून बघा.